सांगलीमध्ये सध्या घरपट्टीचा विषय फार जोरात चर्चेला जातोय. त्याचबरोबर काँग्रेस पक्षामधल्या घडामोडी सुद्धा मोठ्या चर्चेत आहेत. विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी ज्यांनी केली त्या सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाबद्दल सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. नमस्कार, मी चिंतामणी सहस्रबुद्धे. आपण बोलणार आहे ते एकूण सांगली आणि सांगली जिल्ह्यातल्या राजकीय सध्याच्या काँग्रेस पक्षाच्या परिस्थितीबद्दल आणि प्रामुख्यानं खासदार विशाल पाटील यांनी अतिशय आक्रमक आणि आपण ज्याला खूपच वेगवान असं राजकारण सध्या सुरू केलेलं आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आपल्याला माहित आहे की सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडून आले. त्यांनी महाविकास आघाडीचाही पराभव केला आणि भारतीय जनता पक्षाचाही पराभव केला. असं फक्त महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे सांगली लोकसभा मतदारसंघ की जिथं महाविकास आघाडीचाही उमेदवार पराभूत झाला आणि भारतीय जनता पक्षाचाही उमेदवार पराभूत झाला आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे निवडून आले. ते निवडून आल्यानंतर किंवा निवडून येण्यापूर्वी ते बंडखोरी करताना सुद्धा त्यांनी प्रामुख्याने असं सांगितलं की आमचा विचार काँग्रेसचाच आहे, आमची परंपरा काँग्रेसचीच आहे आणि त्यामुळे आम्ही काँग्रेसमधून काही बाहेर जाणार नाही आणि मी जरी निवडून आलो आणि तरी सुद्धा मी काँग्रेस बरोबरच राहणार हेच त्यांनी त्यावेळेला सांगितलं. तर अर्थातच त्यामुळे काँग्रेसचा मोठा पाठिंबा त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांचा नेत्यांचा त्यांना मिळाला. निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी आपण काँग्रेसचेच आहोत आणि आपण भारतीय जनता पक्ष आणि महाविकास ही जी आघाडी आहे एनडीए आहे केंद्रातली त्याच्या विरोधातच काम करणार असं त्यांनी जाहीर केलं. त्यांनी जी अधिवेशनं संसदेची झाली त्याच्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले, विशेषतः अलमट्टीचा प्रश्न उपस्थित केला, अन्य काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळं त्यांच्याकडे सगळ्याच सांगली जिल्ह्याचं सुद्धा आता लक्ष वेधलेलं आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाचे एक तडफदार नेते आमदार विश्वजित कदम सुद्धा आहेत. म्हणजे निदान आहेत म्हणजे अशा करता की विशाल पाटील हे जोपर्यंत खासदार आहेत तोपर्यंत विश्वजित कदम त्यांच्याबरोबर निश्चित असतील. कारण आतापर्यंतचा अनुभव असा आहे सांगली जिल्ह्यातल्या राजकारणाचा की खासदारकीतून जेव्हा एकदा एखादा नेता हळूच आमदारकीसाठी उभारतो तेव्हा त्याला विरोध वाढायला लागतो. खासदारकीला त्याला बऱ्यापैकी पाठिंबा मिळतो असा आतापर्यंतचा अनुभव आहे. अर्थात 2014चा अपवाद आहे कारण त्यावेळेला मोदींचीच लाट मोठ्या प्रमाणावरती होती. तर विश्वजित कदम सुद्धा विशाल पाटील यांच्याबरोबर आहेत. ते दोघंही जण समारंभात एकत्र असले की विशाल दादा पाटील असं म्हणतात की आपण विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि विश्वजित कदम असं सांगतात आपण विशाल दादांच्या बरोबर काम करतोय. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विशालदादा पाटील यांनी एक नवीन मोहीम सुरू केलेली आहे. तुम्ही गेल्या काही दिवसातल्या जर घडामोडी बघितल्या सांगली जिल्ह्यातल्या आणि सांगली शहरातले सुद्धा अनेक कार्यक्रम सांगलीतले असतील, मिरजेतले असतील, कुपवाडचे असतील, सगळ्या कार्यक्रमांच्या जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या जाहीर कार्यक्रमांना जवळजवळ विशालदादा पाटील यांची उपस्थिती असते. ते कुठलाही कार्यक्रम चुकवत नाहीत आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित अगदी ग्रंथोत्सवासारखा कार्यक्रम जरी असला सांगलीतला तरी सुद्धा त्याला विशालदादा पाटील उपस्थित आहेत असं आपल्याला दिसेल. यावरून आपल्याला असं दिसतंय की हळूहळू आपला गट बांधायला लागलेले आहेत. काँग्रेस पक्षातलाच परंतु आपला गट ते प्रबळ करायला लागलेले आहेत. जिल्ह्यामध्ये सुद्धा ते आपला गट प्रबळ करायला लागले आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रामुख्याने आता सांगली, मिरज आणि कुपवाड या महापालिका क्षेत्रावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे. महापालिकेच्या निवडणुका थोड्या लांब गेलेल्या आहेत असं दिसतंय आता तरी, परंतु जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या पण निवडणुका होणार आहेत त्याही थोड्याशा लांबणीवर जातील असं दिसतंय. पण जेव्हा केव्हा होतील तेव्हा खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक काँग्रेसचा प्रबळ गट तयार व्हावा अशा पद्धतीच्या विशालदादांच्या सगळ्या हालचाली सुरू आहेत असं आपल्याला दिसतंय. आणि त्या दृष्टीनं त्यांनी जयश्री वहिनींना सुद्धा पक्षात पुन्हा घेण्याच्या दृष्टीनं पुढाकार घेतलाय किंवा थोडी संमती दिली असं आपण म्हणू त्याच्यामध्ये. आणि जी मीटिंग झाली या संदर्भामध्ये त्याला विश्वजित कदम पण उपस्थित होते, विशालदादा पण उपस्थित होते आणि जयश्री वहिनींचा विषय त्याच्यामध्ये आला. या जयश्री वहिनींच्या पक्षप्रवेशाच्या विषयाला विरोध केलाय तो मात्र सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले पृथ्वीराज पाटील यांनी. बाकी कुणीही फारसा विरोध केलेला नाही. त्यामुळे आपल्याला असं दिसतंय आता की खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील असे हे तिन्ही काँग्रेसमधले गट एकत्र येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर इथं व्यापक राजकारण करायचा त्यांचा विचार चालू आहे असं एकूण त्यांच्या हालचालीवरनं दिसतं. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत तर ही जर युती अशी भक्कम राहिली आणि शेवटपर्यंत कायम राहिली तर निश्चितच फार मोठी ताकद इथं उभी राहणार आहे. आणि एकूणच आता घरपट्टीचा हा सगळा जर विषय आपण पाहिला
आणि सरकारच्या विरोधामध्ये जो असंतोष एकवटायचा प्रयत्न विशालदादांचा पण जोरात चालू आहे, तो जर आपण पाहिला तर निश्चितच त्याचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा होणार आहे. जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा हा गट जर एकत्र आला तर एक मोठी ताकद, राजकीय ताकद निर्माण होणार आहे. आता आपल्या घरपट्टीच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या मिटिंग होत आहेत, कालच आता कुपवाडमध्ये एक मिटिंग झाली, आता मिरजेत पुन्हा होणार आहे. या सगळ्यांना विशालदादा आवर्जून हजर राहत आहेत आणि त्याच्यामध्ये आपली भूमिका मांडतायत. यावरनं महापालिकेमध्ये सुद्धा सारखा त्यांचा संपर्क आहे. यावरनं ते स्वतःचा गट बळकट करायचा मोठा प्रयत्न करतायत आणि असं आपल्याला दिसून येतंय. या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती एकूण जी सगळी राजकारण चाललेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपण अवश्य कळवा. धन्यवाद.